mason thus continued working with great devotion for many years till he became a grandfather. Then he decided that it was time to retire and spend time playing with his grandchildren. Being a firm minded person, he informed his contractor of his decision to retire from house building. The contractor was very disheartened to lose such an excellent workman and urged the mason to continue his job, but to no avail. The mason had made up his mind and refused to carry on. The mason was working with great devotion for many years till he became grandfather. म्हणजे वयस्क होईपर्यंत, नातवंड होईपर्यंत हा गवंडी काम करत राहिला. कुटुंबाला सुस्थितीत आणण्यासाठी मेहनतीने काम करत होता. कुठपर्यंत? ज्याच्या मुलांनाही मुलं होऊन गेले तोपर्यंत. आणि त्यानंतर then the thought came in his mind that of retirement. आपण आता सेवानिवृत्त झालं पाहिजे. काम करून करून आपण भरपूर थकलो. आता वेळ आली आहे की आता आपण निवृत्त झालं पाहिजे, आराम केला पाहिजे, नातवंडांसोबत खेळलं पाहिजे आणि जीवन आनंदाने, उर्वरित जीवन आनंदाने व्यतीत केलं पाहिजे असं ह्या गवंड्याला वाटायला लागलं. आणि ते वाटणं स्वाभाविक देखील होतं, कारण वयाच्या विशिष्ट टप्प्यापर्यंतच कोणीही काम करू शकतो. शासनाची रिटायरमेंट आपल्याला माहीत असेल, आपल्या सरकारची रिटायरमेंटचं जे वय आहे इकडे 58 आहे. ॲट द एज ऑफ 58 वन हॅज टू गेट रिटायरमेंट. तर विशिष्ट वय झालं की सरकारनं असं ठरवून दिलेले मानकं आहेत की त्या वयामध्ये त्या कर्मचाऱ्याची इफिशियन्सी ही कमी कमी होत जाते, कार्यशक्ती, शारीरिक मानसिक थकवा येत जातो आणि विशिष्ट वयाला त्याने कुठेतरी थांबलं पाहिजे, कुठेतरी पूर्णविराम दिला पाहिजे. म्हणून 58 हे वय आपण निश्चित केलेलं आहे. सरकारी नोकरीमध्ये हे खाजगी नोकरी बिचारायची, त्या ठिकाणी त्याला जरी चांगल्या पद्धतीचा पैसा मिळत होता, पगार मिळत होता, पण त्याला असं वाटलं की आता नातवंड झाली, नातवंडांसोबत खेळून आणि त्यांच्यात रमून जीवनाचा उर्वरित भाग घालवावा असं त्याला वाटलं आणि त्याने तो निर्णय घेतला. तो फर्म माइंडेड होता. फर्म माइंडेड म्हणजे एकदा निर्णय घेतला बदलायचा नाही. आता मी काम करणार नाही. त्याने निर्णय कळवला. कोणाला कळवला? त्याचा जो कॉन्ट्रॅक्टर होता त्याला तो निर्णय कळवला की मी आता काम करणार नाही, मी काम थांबवणार आहे. आणि हे कळल्यानंतर द कॉन्ट्रॅक्टर वॉज व्हेरी डिसहार्टन ना उमेद होणे, टू गेट डिसहार्टन, फेल्ड डिसअपॉइंटेड, निराश होणे, नाराज होणे, टू लूज सच अन एक्सलंट वर्कमॅन. वाय वॉज द कॉन्ट्रॅक्टर डिसहार्टन? बिकॉज his best worker was to get the retirement. त्या कॉन्ट्रॅक्टरने, त्या ठेकेदाराने आपल्या त्या उत्कृष्ट अशा गवंड्याच्या विनवण्या केल्या, विनंती केली की बाबा तू काम सोडू नकोस. पण त्या विनंती आणि विनवण्यांचा काही उपयोग झाला नाही. याला इंग्लिशमध्ये म्हटलं आहे टू नो अवेल, ऑफ नो यूज. त्यामुळे तो ठेकेदार निराश झाला, नाराज झाला. Finally, the contractor convinced the mason to build one last house on a beautiful and convenient site as a special favor. The mason agreed to do so with great reluctance, not too happily either. The construction started. It was a most beautifully designed house to be built at a sought after location. However, the mason could not put his mind and heart in his work. He did his work very roughly and carelessly, without interest or dedication.
Even the building material used was of low quality. But he did not care. He simply wanted to complete the job in haste and finally retire. The house was ready earlier than expected. Very roughly made structures, weak walls, poor finish, and did not look as good at all as designed. Yet the mason did not care. He informed the contractor that the house was ready and he was waiting to hand over its keys to him. The contractor arrived at the site. He had a file of legal documents in his hand. The mason handed over the new house's keys to him, but the contractor did not step forward to enter the house to see it. Instead, with a broad smile, he handed over the file along with the house keys to the mason and said, beaming, happy tone, "These are the ownership documents of this new house in your name. The house is yours. I had planned it as a gift for you." मित्रांनो, या कथेचा शेवट कसा होतोय तो बघूया. अनेक विनवण्या केल्यानंतर एक शेवटचं घर माझ्यासाठी बांधून दे असं त्या ठेकेदाराने या कारागिराला विनंती केली. काहीसा इच्छा नसताना रिलक्टन्स वाटलाय, इच्छा नाही, नाखुशीत इच्छा नाही, पण आयुष्यभर याच्याकडे काम केलेलं आहे. एक शेवटची विनंती मान्यता द्यायची म्हणून त्या ठिकाणी तो काम करतो, तयार होतो. त्याला कुठल्याही प्रकारचं त्यात आनंद, समाधान, इच्छा वगैरे नसते. बांधकाम सुरू होतं. अतिशय चांगलं ठिकाण, निवडलेलं ठिकाण, चॉईसचं ठिकाण, अशा ठिकाणी ती जागा घेऊन बांधकाम सुरू होतं. तरीसुद्धा आयुष्यभर ज्या पद्धतीने काम या कारागिराने केलं होतं, मनापासून डेडिकेशन, कमिटमेंट, झील, डिलिजन्स वगैरे वगैरे वगैरे, असं कोणत्याच पद्धतीनं हे शेवटचं काम करायला त्याची तयारी नव्हती, त्याच्या मनाची तयारी नव्हती. काम करायला सुरुवात केली, त्याच्यात कोणत्या प्रकारे मनाची तयारी नव्हती आणि ते काम अतिशय रफली म्हणजे ओबडधोबडपणे सुरू केलं. केअरलेसली ही स्टार्टेड वर्किंग, केअरलेसली, निष्काळजीपणे काम करायला सुरुवात केली. देर वॉज नो डेडिकेशन ॲट ऑल. ही वॉन्टेड टू डू द वर्क ॲज सून ॲज पॉसिबल अँड ही वॉन्टेड टू गेट रिटायरमेंट ॲज सून ॲज पॉसिबल. इवन द बिल्डिंग मटेरियल वॉज लो क्वालिटी. जे काही साहित्य वापरलं, मटेरियल वापरलं, सिमेंट असेल, विटा असतील, प्लास्टरसाठी वाळू असेल, त्या बांधकामावर पाणी मारण्याचं काम असेल, सर्व काम कसं झालं? निष्काळजीपणे झालं, लक्ष दिलं नाही. त्याचा परिणाम काय होईल? ते बांधकाम निकृष्ट दर्जाचं होईल. हे बघा, या ठिकाणी हा कारागीर आयुष्यभर लोकांसाठी घर बांधतोय, उत्कृष्टपणे घर बांधतोय, मनापासून घर बांधतोय, प्रामाणिकपणे काम करतोय, तन मन धनाने काम करतोय आणि तो निवृत्त होतोय. त्या निवृत्तीच्या प्रसंगी त्याचा कॉन्ट्रॅक्टर त्याला शेवटचं काम देतोय. माझ्यासाठी तुला हे काम करावंच लागेल असं बजावून सांगतोय. हा माणूस हो म्हणतो, पण नाखुशी नको. काम सुरू होतं, ओबडधोबड काम होतं, जेमतेम काम होतं, पुअर क्वालिटीचं काम होतं. द हाऊस वॉज रेडी अर्लियर दॅन एक्सपेक्टेड. ठरल्याच्या आधी काम पूर्ण होऊन गेलं, काम पूर्णत्वास गेलं. वाय? बिकॉज ही वॉज वर्किंग केअरलेसली. व्हेरी रफली मेड स्ट्रक्चर्स, weak walls, poor finish, etc. etc. The house was not good at all according to the standards which he used to do earlier for other people. Yet Mason did not care. त्याने कसलीही काळजी घेतली नाही, फिकीर केली नाही. तो बेफिक्र होता. He informed the contractor. त्याने सांगून दिलं फोन करून की झालं, काम तयार आहे,
घर बांधलं गेलेलं आहे, कुलूप लावलं गेलं, किल्ली घ्या ताब्यात आणि घर ताब्यात घ्या आणि मला मात्र सोडा, मला आपल्या नोकरीतून निवृत्त होऊ द्या, अशा प्रकारची विनंती त्याने त्या कॉन्ट्रॅक्टरला केली. कॉन्ट्रॅक्टर त्या साईटवर आला. द कॉन्ट्रॅक्टर अराइव्ड ॲट द साईट. द मॅसन थॉट दॅट द कॉन्ट्रॅक्टर हॅड कम. He would supervise, he would hand over the keys, and he would see how the house is built and all these things. He had a file of legal documents in his hand. Who had a file? The contractor had a file of legal documents in his hands. The mason handed over the new house's key to him. त्या कारागिराने, त्या मिस्त्रीने, त्या बांधकाम करणाऱ्याने आपल्या कॉन्ट्रॅक्टरला, आपल्या ठेकेदाराला किल्ल्या दिल्या आणि म्हटलं, साहेब तुमचं घर बांधलं गेलं, ही किल्ली घ्या आणि मला तुमच्या नोकरीतून मुक्त करा आणि मला जाऊ द्या. मात्र तो कॉन्ट्रॅक्टर घरात गेला नाही. त्याने जवळची फाईल आणि त्या किल्ल्या त्या गवंड्याच्या हातात दिल्या आणि सांगितलं की, गवंडी दादा, आयुष्यभर तुम्ही माझ्यासाठी काम केलं, मला पैसा कमवून दिला, मला मोठा बिझनेस मिळवून दिला आणि माझं सुद्धा कर्तव्य तुमच्याप्रती बनतं की तुमच्यासाठी मी काहीतरी केलं पाहिजे, म्हणून ही फाईल तुमच्या ताब्यात, ह्या घराचे मालक आजपासून तुम्ही. ही फाईल, या किल्ल्या आणि तुम्ही ह्या घराचे मालक. द हाऊस is yours. I had planned it as a gift for you. अरे रे, आयुष्यभर ज्या माणसाने प्रामाणिकपणे, मनापासून, तनमन धनाने काम केलं, इतरांसाठी काम केलं, इतरांची घरं बांधून दिली, उत्कृष्ट घरं बांधून दिली, की जी घरं त्या शहरात, त्या गावात कोणीच अशा पद्धतीने बांधू शकत नव्हती, तोच व्यक्ती, तोच कारागीर, तोच गवंडी आज शेवटचं बांधकाम करतोय. शेवटचं बांधकाम करायचं म्हणून करायचं, कसं तरी करायचं म्हणून तो सोडून देतोय आणि नशीब बघा, दुर्दैव, ते घर, तो मालक त्याच्या नावावर करतोय. मित्रांनो, हाऊ अनलकी ही वॉज. याच्यावरून आपल्याला काय बोध मिळतो की आपण जे काम करत आहोत, सुरुवातीला जे मन लावून डेडिकेशन, कमिटमेंटनं आपण काम करत आहोत, तीच डेडिकेशन, तीच कमिटमेंट आपण आपल्या कामामध्ये सतत ठेवलं पाहिजे. आपल्या कामात सातत्य असलं पाहिजे. परिश्रमपूर्वक आपण आपलं काम केलं पाहिजे, प्रामाणिकपणे केलं पाहिजे आणि आपल्या कामाचा जो रिझल्ट आधी मिळत होता तो आताही मिळाला पाहिजे. दुर्दैवाने या कारागिराच्या बाबतीत तसं घडलं नाही आणि त्याच्या विपरीत ती घटना घडलेली आपण पाहत आहोत. वी आर ऑन पेज नंबर 32. ऑल ऑफ अस आर एक्सपेक्टेड टू डू इंग्लिश वर्कशॉप ॲक्टिव्हिटीज. राईट ऑल these activities in your notebook. Find from the story the noun forms of the following. One activity is to be done here. Noun forms. What will be the noun form of dedicate? Yes, dedication. Measure, measurement. Decide, decision. Perfect, perfection, perfect, perfection. Own, ownership. Give, gift. Responsible, responsibility. Persist, persistence, and etc. etc. So write all these activities in your notebook. Complete the English workshop on page number 32 and 33 as well. And please don't forget to subscribe our channel PVM e-learning 8 to 10. Thank you.